नमस्कार. तुम्ही पाहत आहात सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात पाऊस पडत आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये अति पाऊस पडत आहे. त्यातल्या त्यात धाराशिव जिल्हा, बीड जिल्हा या जिल्ह्यांमध्ये अति पाऊस पडत आहे आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत आणि शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेले आहे. तर ही दृश्य आपल्याला पाहवत नाही. सातत्याने समाज माध्यमामध्ये गावोगावच्या झालेल्या शेतकऱ्यांच्या दैना असतील, गोरगरिबांच्या दैना असतील आणि त्यांची परवड असेल ही आपण पाहत असतो. परंतु शासनाच्या वतीने मदत देणं चालू केलं आहे असं मुख्यमंत्री महोदय सांगत आहेत. त्याचप्रमाणे सर्व विरोधी पक्षाचे नेते देखील त्या पूरग्रस्त आणि अतिवृष्टी झालेले गावांचे नुकसान झालेले, गावं पाण्याखाली गेलेले अशा गावांना भेटी देत आहेत आणि विरोधी पक्षाचे नेते सांगतात की ओला दुष्काळ करा. अर्थात ओला दुष्काळ केल्याच्या नंतर काही वेगळे नियम आणि वेगळ्या त्या अटी शर्ती असल्यामुळे शेतकऱ्यांना अधिक फायदा होतो असं विरोधी पक्षांचं म्हणणं आहे आणि म्हणून विरोधी पक्षनेते ओला दुष्काळ जाहीर करा असे म्हणतात. आणि माननीय मुख्यमंत्री त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री हे संपूर्ण पूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत आणि हा दौरा करत असताना मंत्री महोदय असतील, आमदार खासदार असतील हे शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम करत असतील. परंतु मोठ्या प्रमाणात प्रत्येक छोट्या खेड्यापर्यंत ही मदत पोहोचली नाही अशा पद्धतीच्या देखील बातम्या येत आहेत. तर बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, आता पहा या ठिकाणी असं जाहीर करण्यात आलेलं आहे की वेगवेगळ्या पक्षाचे जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, त्यांचा 1 महिन्याचं वेतन हे या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहे. म्हणजे मुख्यमंत्री साहेबांचा जो फंड असतो त्या फंडामध्ये 1 महिन्याचा पगार हे आमदार खासदार जमा करणार. तर खरं म्हणजे हे आमदार आणि खासदार यांचा 1 महिन्याचा पगार या ओला दुष्काळ झाला आहे त्या शेतकऱ्यांना देणे म्हणजे ही अत्यंत मामूली गोष्ट आहे. खरं म्हणजे ज्या वेळेला निवडणुका जाहीर होतात आणि हे महोदय ज्या वेळेला निवडणुकीचा फॉर्म भरतात त्यावेळेला त्यांच्या संपत्तीचं एक विवरणपत्र निवडणूक अधिकाऱ्यांना द्यावं लागतं आणि त्यावेळेला ज्या आकडे आपण एका आता असणाऱ्या आमदारांचे आणि आता असणारे मंत्री महोदय असतील किंवा विरोधी पक्षातले आमदार असतील तर यांच्या संपत्ती जर पाहिली तर आपल्या गोरगरीब माणसाचं, सामान्य माणसाचे डोळे विस्फुरतात. कारण एक कुणाचे 50 कोटी, कुणाचे 60 कोटी, कुणाचे 60 कोटी, कुणाचे 100 कोटी, कुणाचे 200 कोटी, कुणाचे 400 कोटी अशी मालमत्ता त्या ठिकाणी या महोदयांची दाखवली असते आणि त्याच्यामधलेच कोणीतरी एक मंत्री होत असतात आणि मग त्यांच्या म्हणजे 100 करोड, 200 करोड, 300 करोडच्या अशा प्रॉपर्टी आहेत. बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, विशेषतः असणाऱ्या विधानसभेमध्ये जे आमदार आहेत त्याच्यामध्ये एकमेव आमदार आहे तो कम्युनिस्ट पक्षाचा. डहाणू मतदारसंघामध्ये निवडून आलेले जे आमदार आहेत कम्युनिस्ट पार्टीचे एकमेव आमदार आहेत ते निकोले साहेब यांचं फक्त सगळ्यात कमी उत्पादन आहे आणि त्या सर्वात गरीब आमदार म्हणून त्यांना एक पुऱ्या महाराष्ट्रामध्ये माहीत आहे की त्यांची संपत्ती काही लाखोमध्ये आहे आणि बाकीचे काही 2-3 आमदार थोडेसे गरीब आहेत. बाकी सर्वच आमदार 100 कोटी, 200 कोटी, 300 कोटी, 250 कोटी, 50 कोटी, 60 कोटी म्हणजे कोटीच्या हिशोबाने त्यांची मालमत्ता आहे. तर आता हे महोदय अशा संकट काळामध्ये जो बळीराजा सर्वांचं पोट भरतो आणि त्या बळीराजा आता जो संकट सापडला आहे तर माझं असं म्हणणं आहे की या मंत्री महोदयांनी की या आमदारांनी 1 महिन्याचा पगार देण्याच्या ऐवजी स्वतःहून त्यांनी 1-1 कोटी, 2-2 कोटी जर मुख्यमंत्री फंडामध्ये त्यांनी जमा केलं तर फार मोठी रक्कम जमा होऊ शकते आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक मदत होऊ शकते. तर अशी दानत एखाद्या आमदाराने, एखाद्या खासदाराने दाखवली तर बाकीचे देखील त्याचे रीग ओढून तसं अनुकरण करून तर आमदारांनी 1-1 महिन्याचा पगार देणं ही चांगलीच गोष्ट, त्याचं अभिनंदन. परंतु जे करोडपती आमदार आहेत, जे करोडपती खासदार आहेत त्यांनी 1-1 कोटी, 2-2 कोटी जर स्वतःहून जाहीर केलं तर किती बरं होईल असं एक सामान्य जनतेला वाटते. तेव्हा एक
आमदार महोदयांनी 1 महिन्याचा पगार देणे म्हणजे ही त्यांच्यासाठी अत्यंत सुलभ गोष्ट आहे, हे या ठिकाणी मला सांगायचं आहे. तर आता हे मंत्री महोदय ठिकठिकाणी हे मंत्री महोदय असतील किंवा विरोधी पक्ष नेते असतील, हे बरं विरोधी पक्षाचे नेते, जे विरोधी पक्षाचे नेते, काही छोटे पक्ष सोडा, जे मोठे मोठे विरोधी पक्षाचे नेते, ते नेते असतील किंवा त्या पक्षाचे अध्यक्ष असतील, ते देखील अब्जाधीश आहेत. तर त्यांनी 1-1, 2-2 कोटी वैयक्तिक दिले तर काय हरकत आहे, त्यांच्या पक्षाच्या वतीने ते वेगळे निधी. पण त्या जे मोठ्या मोठ्या पक्षांचे म्हणजे काही मामूली पक्ष जर सोडले, छोटे पक्ष ज्यांना मान्यता नाही अशा पक्ष सोडले, तर बाकीचे सगळ्या पक्षाचे असणारे नेते किंवा प्रमुख किंवा सेनापती किंवा प्रमुख असतील किंवा जे अध्यक्ष असतील, ते देखील करोडपती आहेत. त्यांनी 1-1, 2-2 कोटी जर दिले तर काय हरकत आहे. तर अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात पैसा जमा होऊ शकतो. आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये गुजराती समाज आहे, गुजराती उद्योगपती आहेत, गुजराती व्यापारी आहेत, महाराष्ट्रामध्ये येऊन, मुंबईमध्ये येऊन, पुण्यामध्ये येऊन करोडोची संपत्ती त्यांनी जमवलेली आहे. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्या कष्टाने वगैरे त्यांनी पैसे जमवले, त्या गोष्टी आहेत. पण आता महाराष्ट्रामध्ये बळीराजा एक संकटात सापडलेला आहे. तर अशा वेळेला ह्या गुजराती जे मोठे मोठे व्यापारी आहेत, गुजराती जे धनिक आहेत, त्यांनी जर मोठ्या प्रमाणात निधी दिला तर तसा उपयोग होऊ शकतो. किंवा या महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबई पुण्यामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये साऊथ इंडियन सिटी कंपनी आहे, यांचा सगळं हॉटेल व्यवसाय आहे. त्यांनी देखील त्यांच्या संस्था आहेत मोठ्या, त्यांचं ट्रस्ट आहे, त्यांनी देखील करोडो रुपये जर दिले तरी शेतकऱ्यांना फार मोठी मदत होईल. आणि मुख्यमंत्री फंडामध्ये जास्तीत जास्त रक्कम जमा झाली तर मुख्यमंत्री फंडाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यापर्यंत तो पैसा जाऊन शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळेल. तर अशा एका अकस्माने जे संकट आले शेतकऱ्यांवर, तर ते संकट दूर करण्यासाठी या धनिकांनी पुढं येणं गरजेचं आहे. आता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे, नाटकसृष्टीमध्ये काम करणारे, ते बिचारे त्यांच्या पद्धतीने थोडीफार मदत करतायत. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन, मुंबईमध्ये येऊन अब्जाधी झालेल्या मोठे मोठे सिनेस्टार आहेत, त्यांनी देखील काही करोडो रुपये जर देणगी दिली तरी बरीच मोठी मदत होईल आणि त्याच्यातले काही लोक देतील असं मला वाटतं. तर या ठिकाणी आता बरं, हे दुसरं मला असं वाटतं की हे जे मंत्री महोदय ठिकठिकाणी दौरे करतात तर ते कुठं राहतात, तर समजा ठिकठिकाणी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या विश्रामगृह, सरकारी विश्रामगृहामध्ये राहतात, की ठिकठिकाणी असणाऱ्या संध्याकाळी फिरणं त्याचं पाहणी दौरा झाला, की मग एखाद्या जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात, की अशा संकट काळामध्ये पैसा वाचवण्यासाठी एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी हे मंत्री महोदय राहतात, हे काय समजायला मागत नाही. आणि जर ते सरकारी गेस्ट हाऊसमध्ये राहत असतील तर त्यांना खर्च कमी होईल. आणि तेच मंत्री महोदय हा जो ओला दुष्काळ आहे, त्या ओला दुष्काळाच्या ज्या संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाहणी दौरा करून संध्याकाळी जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहिले तर 1 करोड बिल होईल. या सगळ्या मिळून त्यांचंच करोड बिल होईल. आणि मग हे दौरा करत असताना मग ते हेलिकॉप्टरचा खर्च असेल, त्यांच्या विमानाचा खर्च असेल, त्यांच्या गाडी घोडं त्यांच्याबरोबर असणारा लवाजमा त्याचा खर्च असेल. म्हणजे पाहणी दौरा करत असताना एखाद्या मंत्र्याचाच, एखादे सर्व जे मुख्यमंत्री आणि असणारे जे मंत्री महोदय ते जे पाहणी दौरा करत आहेत तर त्यांचा प्रवासाचा खर्च किती झाला, त्यांचा राहण्याचा खर्च किती झाला, आणि ते जर करोड रुपये खर्च होत असतील तर ते सांगायचा माझा मतलब असा आहे की मंत्री महोदयांनी जर दौऱ्यावर गेले तर तुम्ही एखाद्या कार्यकर्त्याच्या घरी मुक्कामाला थांबा, 5 स्टार हॉटेलमध्ये राहू नका किंवा विश्रामगृहामध्ये राहू नका. एखाद्याच्या कार्यकर्त्याच्या घरी जर तुम्ही थांबले तर ते कार्यकर्त्याला धन्यता वाटेल आणि तो आयुष्यभर सगळ्या दुनियाला सांगेल की आमच्या अमके मंत्री महोदय आम्ही माझ्या घरात राहिले. पुढच्या काळात असंच व्हायचं. पुढच्या काळातले मंत्री संत्री एखाद्याच्या कार्यकर्त्याच्या घरी जाऊन राहायचे आणि सरकारी पैसा वाचवायचे. तर आता दौऱ्यावर असणारे मंत्री महोदय हे काटकसर करतात की नाही हे माहीत नाही. आणि ते जे मुक्कामाला ठिकठिकाणी राहतात, 5 स्टार हॉटेलमध्ये राहतात किंवा विश्रामगृहामध्ये राहतात आणि त्याचा जो खर्च झाला आहे तो किती प्रमाणात झाला आहे याचा देखील काही लोक शोध घेतील. परंतु अशा पद्धतीने या संकट समयी सरकारच्या मंत्र्यांनी, सरकारच्या आमदारांनी, खासदारांनी अत्यंत काटकसर करून जास्तीत जास्त पैसा मुख्यमंत्री फंडामध्ये जमा करणे गरजेचं आहे, जेणेकरून शेतकऱ्यांना आपण जास्तीत जास्त मदत करू. कारण फार मोठी हानी झालेली आहे. शेतकऱ्यांची शेती वाहून गेलेली आहे, पिकं वाहून गेलेली आहे, जनावरं वाहून गेलेले आहेत, ही अपरिमित नुकसान त्याचं झालेलं आहे. परंतु शासन जरी सातत्याने सांगतंय की आम्ही या शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीर उभं आहोत, परंतु सरकारला एक मर्यादा आहे. कारण सरकार मुळातच कर्जबाजारी आहे
आणि कर्जबाजारी असल्यामुळं आणि लाडक्या बहिणींना दर महिन्याला पैसे द्यायचे असल्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये फार मोठं धन नाही हे अख्ख्या दुनियाला माहीत आहे. परंतु ते बोलतात आम्ही काही शेतकऱ्यांना कमी पडू देणार नाही, परंतु त्यांना पण त्यांच्यावर पण एक ताण आहे. तेव्हा मुख्यमंत्री फंडामध्ये जास्तीत जास्त पैसे वैयक्तिक पातळीवर जमा होणे गरजेचं आहे. म्हणून सर्वच पक्षाच्या जे करोडपती आमदार आहेत, जे उद्योगपती आमदार आहेत, ज्यांचे मोठे मोठे व्यवसाय आहे, जे मंत्री महोदय त्यांच्या बायकांचे म्हणजे माफ करा त्यांच्या ज्या सन्माननीय पत्नी आहेत त्यांचे काही मोठे मोठे उद्योगधंदे आहेत, सन्माननीय त्यांची मुलं, त्यांच्या मुली, त्यांचे नाती जावई जे सगळे त्यांचे मोठे मोठे उद्योग बिझनेस आहेत, तर ते काही मुळात गरीब नाहीत. तर ज्या अर्थी निवडणुकीला खर्च करतात ते कोणी संजय गायकवाड ते शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांचे ते म्हटले होते की 100 बोकडं कापावं लागतात, एवढा करोड खर्च करावा लागतोय. तर ते निवडणुकीच्या टायमाला एवढा जर खर्च करत असतील तर त्या अशा मंत्र्यांनी अशा संकट समयामध्ये 1, 2 कोटी, 3 कोटी, 4 कोटी स्वतःचे मुख्यमंत्री फंडामध्ये जमा करणे गरजेचं आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे या संकट समयी या शेतकरी राजा, कारण शेतकरी राजाने सवर्ण भरभरून दिलेले आहे. शेतकरी राजाने दुकानदारांना श्रीमंत केले, शेतकरी राजांनी व्यापाऱ्याला श्रीमंत केलं आहे. अहो एवढंच नाही, शेतकरी राजाने सरकारच्या तिजोरीमध्ये देखील भरपूर दिलेलं आहे. अहो शेतकरी याला तुम्ही सरकार देते तर शेतकरी काहीच देत नाही सरकार. अहो शेतकरी राजाने जीएसटीच्या रूपाने करोडो रुपये सरकारला जीएसटीच्या माध्यमातून, कराच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलेलं आहे. कारण शेतकरी ज्या वेळेला माल खरेदी करायला जातो, शेतकरी ज्या वेळेला फवारणीची औषधं घ्यायला जातो त्यावेळेला जीएसटी कापून जातो, शेतकरी जेव्हा अवजार घेतो त्यावेळेला म्हणजे शेतकरी ज्या ज्या गोष्टी खरेदी करतो त्या त्या ठिकाणी जीएसटी कापून जाते. म्हणजे सरकारच्या तिजोरीमध्ये शेतकऱ्यांनी अगोदरच करोडो रुपये जमा केलेले आहेत जीएसटीच्या रूपाने. आणि म्हणून सरकारला विनंती आहे की या शेतकऱ्यांना, अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करताना आपण हात आखडू नका आणि कायदे थोडे शिथिल करा आणि अधिकाधिक लवकरात लवकर, विशेषतः जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न आहे, जनावरांच्या पिण्याचा प्रश्न आहे, शेता म्हणजे कोकण भाग असेल किंवा वेगवेगळ्या प्रांतामधून जिथं पाऊस कमी आहे त्या ठिकाणून चारा त्या ठिकाणी घेऊन गेलं पाहिजे जनावरांसाठी. आणि त्या ज्या संस्था आहेत, ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, जे NGO आहेत किंवा ज्या अशा संस्था आहेत त्यांच्या पद्धतीने लोक मदत करतायत. चारा पण काही ठिकाणी घेऊन चाललेले आहेत. तर सरकारने देखील माननीय मंत्री महोदयांनी त्यांचे असणाऱ्या चांगले संबंध ज्या उद्योगपतींबरोबर आहेत त्या उद्योगपतींना शब्द टाकला पाहिजे. त्या मंत्री महोदयांनी, मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे असणारे जे बिल्डर लोक आहेत, त्यांचे असणारे जे मोठे मोठे उद्योगपती आहेत, जे मोठे मोठे व्यापारी आहेत, त्यांना यांनी जर शब्द टाकला तर अब्जावधी रुपये जमा होऊ शकतात. तर अशा पद्धतीने पैसा जमा करून विशेषतः मुख्यमंत्री फंडामध्ये जास्तीत जास्त पैसा जमा झाला तरच शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत होईल. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन मी आपल्यासमोर येत असतो. तरी कृपया आपण हा व्हिडिओ इतरांना देखील पाठवा, या व्हिडिओला आपण लाईक करा. आणि आपण जर माझा हा व्हिडिओ जर आपण प्रथमच पाहत असाल तर माझ्या या समीर क्रांती यूट्यूब चॅनल माधवगावकर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा, ही विनंती. धन्यवाद.